मुसळधार पावसामुळे पालघर डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी. मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. राहुल गांधींची मागणी. कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन. आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर. सुरक्षेत मोठी वाढ. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार. माझ्या घरी किंवा कार्यालयात चर्चेसाठी या. केंद्रीय मंत्री जेपी नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन. तर सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं. अभिजित दिपके ठाम. राहुल गांधी पळपुटेपणा सोडा. हिंमत दाखवून चर्चेसाठी संसदेत जा. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींचा इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. विद्यार्थ्यांच्या हित प्रश्नांसाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बापाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. एकीकडे विद्यार्थ्यांना पाठिंबा तर दुसरीकडे अण्णा हजारेंचं नवं विधान. सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असं वाटत नाही. हजारेंचं भाष्य. बिहारच्या जहानाबादमधील पेपरफुटी विरोधातील आंदोलन चिघळलं. जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार. आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण. उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले. पेपरफुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द. पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ. परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर.